श्री स्वामी समर्थ मंडळी. वृषभ राशी. नियतीचा मोठा खेळ सुरू. नंबर 1. नियतीचा गूढ संकेत. काळाची निर्णायक वळण बिंदू. मार्च महिन्यात सूर्य मेष राशीत प्रवेश करतो आणि तुमच्या राशीच्या 12व्या स्थानावर प्रभाव टाकतो. 12वे स्थान हे अंतर्मन, गुप्त शत्रू, परदेश खर्च आणि आध्यात्मिक उन्नतीचे मानले जाते. त्यामुळे या काळात तुमच्या आयुष्यातील अनेक गोष्टी शांतपणे पण खोलवर बदलू लागतात. काही निर्णय तुम्हाला एकट्याने घ्यावे लागतील, काही गोष्टी गुप्त राहतील, पण त्याचा परिणाम मोठा असेल. एप्रिलमध्ये सूर्य वृषभ राशीत येताच तुमच्या व्यक्तिमत्वात आत्मविश्वासाची प्रचंड वाढ होईल. हा काळ म्हणजे जुने संपून नव्याची सुरुवात करण्याचा टप्पा आहे. नियती तुम्हाला जुन्या चौकटीतून बाहेर काढून नवीन मार्गावर नेत आहे. आर्थिक क्षेत्रातील मोठी उलथापालथ. या 2 महिन्यात पैशाच्या बाबतीत अचानक घटना घडू शकतात. अडकलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे. काहींना वारसा हक्क किंवा पूर्वीच्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो, पण त्याचवेळी खर्चही वाढू शकतो. विशेषतः घर, कुटुंब किंवा आरोग्याशी संबंधित खर्च संभवतो. जर तुम्ही शेअर बाजारात, जमीन किंवा व्यवसायात गुंतवणूक केली असेल, तर एप्रिलमध्ये त्याचे सकारात्मक परिणाम दिसू शकतात. मात्र लोभ टाळा. पटकन श्रीमंत होण्याच्या मोहात चुकीचे पाऊल टाकू नका. आर्थिक निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. नियती तुम्हाला पैशाचे महत्त्व आणि शिस्त शिकवणार आहे. नातेसंबंधामध्ये सत्य उघड होणार. मार्चमध्ये काही भावनिक धक्के बसू शकतात. ज्यांच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवला होता त्यांच्याबद्दल वेगळे सत्य समोर येऊ शकते. पण हे सत्य तुमच्यासाठी आवश्यक आहे, कारण खोट्या नात्यांपेक्षा सत्य जाणून पुढे जाणे चांगले असते. वैवाहिक जीवनात काही गैरसमज होऊ शकतात, पण संवाद साधल्यास ते दूर होतील. अविवाहितांसाठी एप्रिलमध्ये नवीन ओळख निर्माण होऊ शकते, जी भविष्यात गंभीर नात्यात रूपांतरित होऊ शकते. मित्रपरिवारातही बदल जाणवेल. काही जण दूर जातील तर काही नवीन लोक आयुष्यात प्रवेश करतील. नंबर 4. करिअर आणि व्यवसायातील निर्णायक टप्पा. या काळात तुमच्यावर जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठांकडून अपेक्षा जास्त असतील. कामाचा ताण वाढेल, पण त्यातूनच तुमची क्षमता सिद्ध होईल. एप्रिलमध्ये नोकरीत पदोन्नती किंवा नवीन ऑफर मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन करार, मोठा ग्राहक किंवा भागीदारीचे संकेत आहेत. मात्र प्रत्येक कागदपत्रे तपासूनच निर्णय घ्या. कोर्ट कचेरी किंवा सरकारी कामे प्रलंबित असतील तर त्यात हालचाल दिसेल. तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याचा हा काळ आहे, पण संयम आणि शिस्त आवश्यक आहे. नंबर 5. आरोग्याची सखोल काळजी घ्या. मानसिक ताण हा या काळातील मुख्य मुद्दा असू शकतो. झोपेचा अभाव, डोकेदुखी, पचनाचे त्रास किंवा वजन वाढणे यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. विशेषतः ज्या व्यक्तींना मधुमेह, रक्तदाब किंवा थायरॉईडची समस्या आहे त्यांनी काळजी घ्यावी. नियमित चालणे, योग आणि ध्यान यामुळे मानसिक स्थैर्य मिळेल. आहारात गोड आणि तेलकट पदार्थ कमी करा. शरीरात थकवा जाणवत असेल तर विश्रांती घ्या, कारण येणाऱ्या मोठ्या संधीसाठी तुमचे आरोग्य मजबूत असणे अत्यावश्यक आहे. आध्यात्मिक जागृती आणि अंतर्मनाचा आवाज. मार्च महिन्यात तुम्हाला अचानक एकटेपणाची भावना येऊ शकते, पण हा एकटेपणा तुम्हाला स्वतःशी जोडणारा असेल. ध्यान, जप, प्रार्थना किंवा धार्मिक ग्रंथ वाचन याकडे ओढा वाढेल. काहींना स्वप्नात संकेत मिळू शकतात. काहींना गुरु किंवा मार्गदर्शक भेटण्याची संधी मिळेल. हा काळ तुमच्या कर्माचे विश्लेषण करण्याचा आहे. तुम्ही आयुष्यात कुठे जायचे याचा गंभीर विचार होईल. एप्रिलमध्ये ही आध्यात्मिक ऊर्जा तुम्हाला आत्मविश्वास देईल. नंबर 7. परदेश प्रवास आणि नवीन संधी. 12व्या स्थानाचा प्रभाव असल्यामुळे परदेशाशी संबंधित गोष्टी सक्रिय होतील. नोकरीसाठी परदेशात अर्ज केलेल्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. शिक्षणासाठी बाहेर जाण्याची संधी मिळू शकते. काहींना अचानक प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास सुरुवातीला तणावपूर्ण वाटेल, पण शेवटी फायदेशीर ठरेल. नवीन ठिकाणी नवीन लोकांशी संपर्क वाढेल आणि भविष्यातील मोठ्या संधी निर्माण होतील. काहींना घर बदलण्याचे योगही संभवतात. हा बदल तुमच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा असेल. नंबर 8. जुने कर्म फळ देणार. कर्मचक्राची परतफेड. मार्च ते एप्रिल हा काळ तुमच्या भूतकाळातील कर्माची परतफेड दाखवणारा ठरेल. तुम्ही मागील काही वर्षात केलेली मेहनत, घेतलेले कष्ट, केलेले त्याग यांचे परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागतील. जर तुम्ही प्रामाणिकपणे काम केले असेल, कोणाचा हक्क हिरावला नसेल, तर नियती तुमच्या बाजूने उभी राहील. पण जिथे चुका झाल्या असतील तिथे त्यांची जाणीव करून देणारे प्रसंग येतील. काहींना अचानक जुन्या व्यक्तींचा संपर्क येऊ शकतो. त्यांच्याशी अपूर्ण व्यवहार, अपूर्ण संवाद किंवा अपूर्ण नातेसंबंध राहिले होते, हे सर्व आता पूर्णत्वाकडे जाईल. हा काळ तुम्हाला शिकवेल की कर्म कधीही वाया जात नाही. चांगले किंवा वाईट,
प्रत्येक कृतीचा परिणाम ठरलेलाच असतो. नंबर 9. कुटुंबातील मोठी घटना. घरात बदलाचे वारे. या 2 महिन्यात घरातील वातावरणात जाणवण्यासारखा बदल होईल. काही घरांमध्ये शुभ कार्याची तयारी सुरू होईल. लग्न, साखरपुडा, नवीन घर खरेदी किंवा नवीन सदस्याचे आगमन. तर काही घरांमध्ये एखाद्या वडीलधाऱ्यांच्या आरोग्याची चिंता वाढू शकते. कुटुंबातील जबाबदाऱ्या तुमच्यावर वाढू शकतात. काही निर्णय तुमच्याकडून अपेक्षित असतील. भावंडामध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे, विशेषतः पैशाची किंवा मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये. पण संयम आणि स्पष्ट संवाद ठेवल्यास परिस्थिती सुधारेल. एप्रिल अखेरीस घरातील परिस्थिती स्थिर होईल आणि तुम्हाला जाणवेल की हा बदल आवश्यक होता. नंबर 10. शत्रूचा पराभव. लपलेले डाव उघड होतील. या काळात जे लोक तुमच्या विरोधात शांतपणे योजना आखत होते त्यांचे खरे चेहरे समोर येतील. ऑफिसमध्ये, व्यवसायात किंवा नातेसंबंधामध्ये काही लोक तुमच्यावर मत्सर ठेवत असतील, पण मार्च नंतर ग्रहस्थिती अशी होईल की त्यांचे डाव फसतील. कोर्ट कचेरीचे प्रश्न असतील तर त्यात तुमच्या बाजूने हालचाल होईल. तुमच्यावर अन्याय झाला असेल तर न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू होईल. मात्र तुम्ही स्वतः शांत राहणे महत्त्वाचे आहे. बदला घेण्याचा विचार टाळा. नियती स्वतः योग्य तो निर्णय घेणार आहे. नंबर 11. आत्मविश्वासाची मोठी परीक्षा. मानसिक स्थैर्य आवश्यक. मार्चमध्ये काही प्रसंग तुमच्या आत्मविश्वासाला हादरा देऊ शकतात. एखादी योजना अपूर्ण राहू शकते. अनपेक्षित निकाल मिळू शकत नाही किंवा कोणाच्या शब्दांनी मन दुखावले जाऊ शकते. पण हा काळ तुमच्या मानसिक ताकदीची परीक्षा आहे. वृषभ राशीचे लोक स्वभावात स्थिर, हट्टी आणि चिकाटीने काम करणारे असतात. हीच तुमची खरी ताकद आहे. एप्रिलमध्ये परिस्थिती तुमच्या बाजूने वळू लागेल आणि तुम्हाला कळेल की या कठीण काळानेच तुम्हाला अधिक मजबूत बनवले. स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका. नंबर 12. एप्रिल अखेरीस मोठा परिणाम. नवीन अध्यायाची सुरुवात. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात एखादा मोठा निर्णय अंतिम होऊ शकतो. नोकरी बदल, घर बदल, नातेसंबंधातील स्पष्टता किंवा आर्थिक व्यवहार पूर्ण होणे यापैकी काहीही घडू शकते. तुम्हाला स्पष्ट जाणवेल की मागील 2 महिन्यात आयुष्याची दिशा बदलली आहे. काही गोष्टी कायमस्वरूपी संपतील आणि काही नवीन सुरुवाती होतील. हा काळ म्हणजे तुमच्या आयुष्यातील एका अध्यायाचा शेवट आणि नवीन अध्यायाची सुरुवात आहे. हा बदल अचानक वाटेल, पण तो दीर्घकालीन यशासाठी आवश्यक आहे. नंबर 13. काय करावे आणि काय टाळावे. ग्रह शांतीसाठी उपाय. या काळात संयम सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. प्रत्येक निर्णयात घाई घेऊ नका. शुक्रवारी देवी लक्ष्मीची उपासना करा. घरात स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जा ठेवा. गरजू लोकांना अन्नदान करा. वडीलधाऱ्यांकडून आशीर्वाद घ्या. वादविवाद, अहंकार आणि दिखावा टाळा. आर्थिक व्यवहार लिखित स्वरूपात करा. नकारात्मक लोकांपासून थोडे अंतर ठेवा. नियमित प्रार्थना आणि ध्यान यामुळे मानसिक स्थैर्य वाढेल. ग्रहांचा प्रभाव संतुलित ठेवण्यासाठी सात्विक जीवनशैली अंगीकारा. अंतिम संदेश. नियतीसमोर कोणाचेही चालत नाही. वृषभ राशीसाठी मार्च ते एप्रिल हा काळ साधा नाही. हा नियतीचा आखलेला मोठा आराखडा आहे. काही घटना तुमच्या हाताबाहेर जातील, काही प्रसंग येतील, पण प्रत्येक गोष्टीमागे एक दैवी योजना आहे. 36 कोटी देवसुद्धा ज्याला थांबवू शकत नाहीत, असा बदल तुमच्या आयुष्यात घडणार आहे. कारण हा बदल तुमच्या कर्मफळाशी जोडलेला आहे. घाबरू नका, स्थिर राहा. जे काही घडेल ते तुमच्या दीर्घकालीन उन्नतीसाठीच आहे. हा काळ तुम्हाला अधिक परिपक्व, अधिक मजबूत आणि अधिक यशस्वी बनवण्यासाठी आला आहे. पुढे चला, कारण तुमच्यासाठी नवीन युगाची सुरुवात होत आहे.